गाईज वेलकम टू कर्नाटक. गुड मॉर्निंग. सो मी पोचली आहे विजापूरला अँड हे बघा सगळे इथे आहेत. आम्ही विजापूर उतरलो आता आणि आता आम्ही हॉटेलमध्ये चाललो आहे. इथली अशीच ऑटो असते, तिथे आम्ही सगळे चाललो. जुगाड बघा पाण्याचा, अख्खा टँक भरून आणलाय पोरीने. चानी का देसी जुगाड गाईस. हे बघा बघितलं, आई सोबत असताना कायच नाही प्रॉब्लेम, हो ना. यो सो गाईस आम्ही निघालोय. कसे दिसतं आम्ही या परत जसं मी सकाळी दाखवलं तसं या हॉटेलच चाललो. सो लेट्स गो. आम्ही हेलिकॉप्टर मध्ये बसलोय, तुम्ही बघू शकता. हे बघा आमचं हेलिकॉप्टर किती छान आहे. टेम्परेचर मस्त आहे, म्हणजे गरम पण नाही थंड पण नाही, एकदम मस्त आहे. आणि त्यात आम्ही हॉट सो आम्ही आता निघालोय गाईज. टुडे वी आर विजिटिंग 9 प्लेसेस इन विजयपूर आणि मग आमची संध्याकाळची ट्रेन आहे. परत आम्ही बदामीला चाललोय. का आलोय पण इथे मेन गोष्ट खायला आलोय मी इथे. बघा खायला आले ना, मोस्ट इम्पॉर्टंट सकाळची सुरुवात खाण्यापासून, ते नाही तर पुढे काहीच नाही. मग काहीच आमचं ब्रेकफास्ट आलेलं आहे, अजून 3 प्लेट येत आहेत. उत्तप्पा कसं उत्तप्पा हे बघा गाईज आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे. कर्नाटक स्पेशल नाश्ता उपमा, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಫೇಮಸ್ ಉಪ್ಮಾ ತಿನ್ರಿ. ಇಡ್ಲಿ ವಡ ತಿನ್ನಿ. ವಡ ಸೈಜು ತುಂಬ ದೊಡ್ಡದಾಗೈತೆ, ಸೂಪರ್ ಟೇಸ್ಟು. ಒಂದ್ಸತಿ ಚುಪ್ಪು ಮಜಾ ಬರುತ್ತೆ. माझ्यासोबत इथली एकदम वडा संपतच नाहीये तिचा वडा. हे बघा. सो जी आत्ता एवढं छान कन्नड भाषेत बोलली ती इथलीच आहे, सपना माझी फ्रेंड आहे ती. आता मी खाते वडा. हे आमचा वडा. डोसा डोसा नाही, इथे येऊन रेडी झाली होती. ते मसाला. हे बघा गाईस आमचा ब्रेकफास्ट झालाय आता आणि आता आम्ही फिरायला निघालोय आणि परत आम्ही हेलिकॉप्टर मध्ये बसलोय आणि असं पूर्ण हवा येते हेलिकॉप्टर मध्ये. आम्ही वडा खाल्ला, वडा उत्तप्पा. सो गाईज आता आम्ही आलोय बसंत वन मध्ये. मंदिर आहे, इतकं सुंदर मंदिर आहे आणि त्यांच्या लँग्वेज मध्ये दगडाने कोरीव काम केलं, तसं नाव लिहिलंय दगडांचं. आणि हे बघा खूप सुंदर आहे खूप. इथे शंकराचा स्टॅच्यू आहे, इतका मोठा आणि इतका सुंदर स्टॅच्यू आहे ना. चला मी तुम्हाला दाखवते. सो हे बघा, ही आहे नंदिनी, हे आमचा छोटा बेबी. हिला तर तुम्ही ओळखताच. मागे सगळे मॅम वगैरे आहेत आणि इतकी सुंदर प्लेस आहे. हे बघा गाइस, शी इज अ टूर गाइड. मुझे इनके बारे में नहीं पता, बस ये दोनों के बारे में पता है. ते गौतम बुद्ध आहेत. येस, हे ऍक्च्युली मला माहिती नाही आहे कोणाचं आहे. आणि हे
एकदम पेडी गर्ल्स बनलोय आज आम्ही बघा. पेडी तिथे लँग्वेज खूप वेगळी आहे, म्हणजे समजण्याच्या तर बाहेर आहे ऑब्विसली, बट ते लिहिलेलं पण, म्हणजे जी फ्रेंड आहे माझी ती बोलू शकते पण तिला लिहिलेलं नाही वाचते. आम्हाला येडक्कम येतं पण ते इकडे चालतच नाही. हा, जे वडक्कम आहे ते वडक्कम फक्त आमच्याकडेच ठेवावं लागेल आम्हाला. आणि इतकी सुंदर प्लेस आणि इथलं क्लायमेट खरंच खूप छान आहे, एक्स्ट्रीमली गुड. व्हाईट हिबिस्कस पण तिथे व्ह्यू पण अजून किती सुंदर आहे बघा. मी मगाशी जसं बोलली स्टॅच्यू शंकराचं, वाव. चला पूर्ण बघू आपण. दिस इज द नोटीस अँड नाव लेट्स गो. ही आमची टीम आहे, टोटल आम्ही 27 आहेत. अँड हे तर खूप ओके, पण आता मी तुम्हाला मेन व्ह्यू दाखवते. अँड दिस इज दिस, सी द व्ह्यू. इतकं सुंदर आहे ना हे, खूप सुंदर आहे खूप. या माझ्या 2 सुंदरी पुढे चालतात, सगळ्यात सुंदरी आहे तिथे. आणि हे बघा इतकं सुंदर आहे ना, फार छान. सायलेंट प्लेस, परफेक्ट प्लेस, आणि मेन गोष्ट म्हणजे क्लायमेट आणि नेचर. खूप कोल्ड आहे आणि आम्ही त्यात हॉट आहे. ये देखो हमारी डबल ढापनी, देखो डबल ढापनी. रियल स्ट्रगल. गाइस इथे हे पण आहे. इट्स सो नाइस, बटरफ्लाई. डॉगी भी है इधर, हमने कभी डॉगी देखा ही नहीं है. हमारा बाबूराव का देख लो. हमारा बाबूराव डबल ढापनी. ನಡೀರಿ ಮುಂದಿನ ಪ್ಲೇಸಿಗೆ ಹೋಗೋಣ ಬರ್ರಿ. गाइस ती जेवढं बोलली ना त्याचं मिनिंग मला जेवढं समजलं ते नाडेरी म्हणजे चला जाऊया आता, इथून निघूया. पुढे बोलली ते फिरायचं आपल्याला. हा, इट मीन्स लाईक चला आता आपल्याला पुढे पण फिरायचंय. बस का हे आम्हाला म्हणजे काय आहे. हे वेगवेगळ्या देवांच्या आयडल्स आहेत, मोठे मोठे स्टॅच्यू आहेत. शंकर, नंतर नंदी, आणि आता इथे राधाकृष्णाची पण आहे. मी दाखवते, किती सुंदर आहे बघा. आईला लो, जायला लो. सो आम्ही आमच्या सेकंड डेस्टिनेशनला आलोय, गोल गुंबज. इतकं सुंदर आहे ना, इथल्या सगळ्या प्लेसेस एकदम छान आहेत, एकदम छान. हे आहे गोल गुंबज. इथल्या सगळ्या प्लेसेस खूप छान आहेत, खूप छान. सो आता आम्ही इथे विजिट करतोय. आम्ही गोल गुंबजला आलोय आता. हे बघा, गाईज पाऊस चालू झालाय. आम्ही आतमध्ये चाललोय आता, गोल गुंबजच्या आतमध्ये चाललोय आम्ही. And this is the climate here. Guys, हा गोल गुंबजचा दुसरा पार्ट आहे आणि तुम्ही स्ट्रक्चर बघा किती छान आहे. अँड दिस इज द नेचर. इथलं नेचर वाव आहे, वाव. हे बघा गाईज, वी आर ऑन द टॉप ऑफ गोल गुंबज अँड दिस इज द व्ह्यू. यू कॅन सी द व्ह्यू. Guys, we are on the top and this place is known as Whispering Gallery. So हे बघा, आता आम्ही आलोय जामे मस्जिद मध्ये. सर्वात मोठं मस्जिद आहे हे बघा. चला जाऊया आतमध्ये. आता आम्ही आलोय इब्राहिम रोजा
आणि हे जी म्हणजे हे जे प्लेस आहे ना त्याला सेम आर्किटेक्चर बघूनच ताजमहल बनवलंय. तर मी दाखवते. आणि काहीच आता हे लास्ट डेस्टिनेशन आहे. मगाच नाही, हे लास्ट आहे, मला माहिती नव्हतं. तर याचं नाव आहे मुलुक मैदान तोफ. इथे इतकं सुंदर क्लायमेट आहे ना. दुपारचं एवढं ऊन असतं आणि आता एवढं भारी वाटते ना. असं वाटतं मुंबईला येऊच नको, आम्ही इथंच राहतो. गाईज हे ऐकू नका काय पण इथं. हे असं नाही आहे. दिस इज द बेस्ट प्लेस. ही प्लेस तोफ मुलुक तोफ मैदान म्हणून ओळखली जाते. बिगेस्ट तोफ यू कॅन सी. ही बघा तोफेच्या पुढे ही फुटलेली बघा. बघू शकता तोफ मधून निघालेली छोटीशी वो. आम्ही आता निघालोय बदामीला जायला. विजयपूरवरून आम्ही ट्रेन एक्सप्रेस पकडला म्हणजे. आणि आम्ही मस्त एन्जॉय करतोय. बेस्ट व्ह्यू आहे, बेस्ट व्ह्यू. हे बघा बेस्ट. भेळ घेतोय आणि एन्जॉय.